आज तुम्हाला मी माझ्या लग्नातल्या साड्यांचं कलेक्शन दाखवते. तर नमस्कार मंडळी. सुरुवात तर आपण व्हॅलेंटाईनच्या गिफ्टपासून करूया का? छोटंसं गिफ्ट मला मिळालं म्हणजे माझ्या नवऱ्याने दिलं व्हॅलेंटाईनचं आणि मी याच्यामध्ये इतकी जास्त खुश झाले ना, की मला असे गिफ्ट खूप जास्त आवडतात. आणि हे सगळं माझं साडी कलेक्शन जे आम्ही एंगेजमेंटला वगैरे घातलेलं आहे आणि ही साडी आहे ती सगळ्यांना खूप आवडलेली स्पेशली. तर ह्या साडीचं तुम्हाला सांगते मी असं ब्लाऊज असं लॉंगमध्ये शिवलेलं आणि जरा वेगळं युनिक केलेलं. ही साडी मी ॲक्च्युली रेवदंड्यावरून घेतलेली शांतीमधून आणि खूप छान होती. त्याच्यानंतर तुम्हाला पण जायचं असेल तिथून घेऊ शकता. आणि ही जी मी आहे साडी ती मी हळदीला घातलेली. तर मला अशी येलो आणि कॉटनच्या साड्या खूप आवडतात. असा रेड कलरचा काठ होता आणि सिंपल साडी असली की ब्लाऊज वर्क लागतं. त्याच्यामुळे याचं ब्लाऊज मी पूर्ण वर्क केलेलं आणि ते वर्क मी कुठून केलेलं तुम्हाला सांगते. मी उरणवरून वर्क केलेलं, करंजावरून. तर तुम्हाला पण असं मस्त मस्त वर्क करायचं असेल तर मला नक्की DM करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल. त्याच्यानंतर ही जी साडी आहे ती मी रात्री घातलेली आणि ही साडी ॲक्च्युली माझ्या भावांनी भाऊबीजसाठी गिफ्ट घेतलेली. चॉईस तर माझीच आहे. असा कलर मला हवाच होता आणि खूप चांगली साडी आहे. ती मी कुमकुममधून घेतलेली काहीतरी तेव्हा 2500ला वगैरे घेतलेली आणि असं ब्लाऊज थोडंसं वेगळ्या युनिक स्टाईलमध्ये मी स्टिच केलेलं आणि खूप भारी वाटत होतं. फायनल साडी होती ती म्हणजे लग्नाची, जी की नवीन पॅटर्न निघालेत आता कलांजली पैठणी म्हणून. तर मी इन्स्टाला खूप साऱ्या रील्स बघितल्या आणि मला अशी साडी हवी होती. ॲक्च्युली याच्यामध्ये 2-3 कलर होते पण मला हाच कलर हवा होता. आणि याचं ब्लाऊज ऑलरेडी वर्क होतं त्याच्यामुळे त्याची प्राईस जास्त होती, काहीतरी 4500 होती. आणि ही पण मी रेवदंड्यावरून शांतीमधून घेतली आणि तिथे तर फिक्स रेट असतं तुम्हाला माहिती आहे. तर अशा सगळ्या माझ्या साडीचं कलेक्शन होतं. भेटू अशाच मस्त